हॅलो फ्रेंड्स, आज आपण तुमचा प्रॉब्लेम सेट 5 हा प्रॉब्लेम या चॅप्टरवर पाहणार आहोत. तर चला चालू करूया. हा पूर्णपणे न्यू सिलेबस बेस्ड आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. इथे काय सांगितले आपल्या खाली आपल्याला क्वेश्चन दिले त्यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पहिला पाहूया. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. आता सिंपल आपल्याला प्रोबॅबिलिटी माहिती आहे. आपण फक्त एकच्या खाली आपण प्रोबॅबिलिटी डिनोट करतो. एकपेक्षा जास्त असेल तर ती प्रोबॅबिलिटी असत नाही, कारण त्यामुळे आता पर्याय काय कोणता येणार? बी. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अ डाय इज रोल्ड. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ऑफ अपीअरिंग ऑन अपर पेज इज लेस दॅन 3. आता सिंपल आपल्याला माहीत आहे की एक डाय आपण रो केला, आपल्याला काय सॅम्पल साईज आपल्याला काय मिळतो? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे नंबर ऑफ पेज आपल्याला किती मिळाला? 6. आता इथे काय सांगितलं आपल्याला? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर ऑफ अपीअरिंग ऑन द अपर पेज इज लेस दॅन 3. म्हणजे आपल्याला इव्हेंट दिलं आहे की सांगितलं की 3पेक्षा लेस असणाऱ्या संख्या किती असतील? 1 आणि 2. म्हणजे आपला नंबर ऑफ किती? 1 त्याला नंबर ऑफ याला आपला 2. आता प्रोबॅबिलिटी कशी काय फाइंड करतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती आपला? 2. 2 भागिले 6 किती आले? म्हणजे 1 भागिले 3 ह्याचे आन्सर आले, म्हणजे ऑप्शन बी. आता थर्ड क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर इज चूजन फ्रॉम 1 to 100 इज द प्राईम नंबर. आता हा क्वेश्चन आपण पाहूया. आता 1 ते 100मध्ये का नाही आपल्याला नंबर ऑफ एस, म्हणजे आपल्याला 1 ते 100 संख्या दिली आहे, म्हणजे आपला नंबर ऑफ एस त्याला 100. आता आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की 1 ते 100मध्ये टोटल का नाही, समजा आपण ए मानूया की आपला प्राईम नंबरचा इव्हेंट आहे. 1 ते 100मध्ये प्राईम नंबर असतात 25. म्हणजे आपला नंबर ऑफ ए की त्याला 25 हे तुम्ही मोजू शकता. प्राईम नंबर म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त त्या संख्येने किंवा 1ने भाग जातो त्या 1 ते 100मध्ये 25 आहेत. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी फार कशी करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए की त्याला आपला 25/100, म्हणजे की त्याला 1/4. म्हणजे पर्याय सी. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथं आपला चौथा क्वेश्चन आहे. देर आर 40 कार्ड्स इन अ बॅग. इच बेअर्स नंबर फ्रॉम 1 to 40. One card is a draw at a random. What is the probability that the card is bears a number which is a multiple of 5? म्हणजे 40 कार्ड्स आहेत आणि त्यामध्ये 1 ते 40 कार्ड आहेत. त्यामध्ये आपण कोणतीही एक कार्ड काढणार आहे, तर त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितल्या. आणि काय सांगितलं त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड कशा करायला सांगितल्या? मल्टिपल ऑफ 5. म्हणजे आपण काय आपला सॅम्पल स्पेस गेला 1 2 3 आणि फायनल आपला नंबर असणार 40. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी कशा फाइंड करायला सांगितल्या? विच इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे आता हे आपला इव्हेंट ए मानूया. आता 1 ते 40मध्ये 5ने भाग देण्याची संख्या आहेत 5 10 15 20 25 30 35 आणि 40. म्हणजे टोटलची संख्या आहेत 8. नंबर ऑफ ए की त्याला आपला 8. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए कसं फाइंड करा आपण? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, म्हणजे 8/40. आता याच्या पुण्याचा याच्या आन्सर काय? 1/5. म्हणजे आपला आन्सर आला ए. आता हे तुम्हाला दिले की इफ 5वा क्वेश्चन आहे. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/5 देन फाइंड नंबर ऑफ एस. आता सिंपल आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपला काय असतो? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? नंबर ऑफ एस. म्हणजे आपण इथे असं लिहू शकतो नंबर ऑफ एस इज इक्वल टू नंबर ऑफ ए भागिले प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे तिकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन होईल, हे इकडे गेल्यावर डिव्हिजन होईल. आता सिंपल आपण व्हॅल्यू पुट करूया. नंबर ऑफ ए आपला किती आहे? 2. आणि आपला प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आपला? 1/5. आता 5 डिव्हिजन वर गेलं काय होईल? मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल? 10. कारण 2 गुणिले 5 भागिले 1 राहील. आणि 10 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ नंबर ऑफ एस म्हणजे आपलं किती असेल? 10. अशा प्रकारे हे तुमचे 5 MCQ होते. तर चला आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. आता हा तुमचा दुसरा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? बास्केटबॉल प्लेयर्स जॉन वसीम आकाश वेअर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन द बास्केट. द प्रोबॅबिलिटी ऑफ द ॲक्सेस फॉर जॉन वसीम अँड आकाश आर 4/5 0.83 अँड 58% रिस्पेक्टिव्हली. हू हॅज द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजेच काय? जॉन वसीम आणि आकाश हे बास्केटबॉल प्लेयर आहेत आणि ते बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि त्यांची प्रोबॅबिलिटीज आपल्याला दिली आहे आणि सांगितले की सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी कोणाची असेल ते तुम्ही त्याच्या आन्सर लिहा. आता 4/5 आपण कसं लिहू शकतो, असू शकतो याची ह्याचा आपण ज्यावेळी डिव्हिजन करतो आहे आपल्याला 0.8 मिळेल. हा आपल्याला दिला 0.83. आता 58 पाहिजे. आता आपण त्याला असं लिहू शकतो. आता ह्याचा आन्सर काय 0.80. माझा सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी काय त्या वसीम, म्हणजे आपल्या आन्सर काय वसीम. हू हॅज द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. वसीम हॅज द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस हे आपले आन्सर असणार आहे. आता आपण तुमचा तिसरा क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन काय आहे, इन अ हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर, 4 ऑफेंडर अँड 1 गोली. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. फाइंड द प्रोबॅबिलिटी. मग आता सांगितले की आपल्या इथं एक हॉकी टीम आहे, त्यामध्ये 6 डिफेंडर आहेत, 4 ऑफेंडर आणि 1 गोली आहे. आणि त्यामध्ये आउट ऑफ दिस प्लेयर 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. त्यामधील आपण एक प्लेयर आणि कॅप्टन सिलेक्ट करणार आहे. तर आपल्याला खाली दिलेली प्रोबॅबिलिटी फाइंड करा. काय सांगितले प्रोबॅबिलिटी फाइंड करा, द गोली विल बी सिलेक्टेड, अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. आता सिम्पल मी तुम्हाला हे सर्व लिहून देत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी फक्त तुम्हाला ॲन्सर सांगतो. आता काय आपण सांगितले, पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस देता. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय असणार, त्यामध्ये डिफेंडर, ऑफेंडर आणि गोली या सर्वांची बेरीज. मग काय असणार 6 + 4 + 1. आता ह्याचा यस कितीला आपला 11, म्हणजे नंबर ऑफ यस किती आपला येणार 11. आता आपला आता पहिला 11 काय, गोली विल बी सिलेक्टेड, म्हणजे आपला गोलकीपर सिलेक्ट व्हायची प्रोबॅबिलिटी काय सांगितली आहे. गोली हा आपला इव्हेंट ए मानूया, बी सिलेक्टेड. आता सिम्पल आता आपण ह्याला इव्हेंट ए मानला. आता गोलकीपर सिलेक्ट करायचं आपल्याला किती आहे, एकच आहे, त्यामुळे काय आलं 1. मग आपला नंबर ऑफ ए किती त्याला 1. आता प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. आता नंबर ऑफ ए किती आपला 1 आणि नंबर ऑफ यस किती आहे आपला 11, म्हणजे आपली गोली सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी ही असणार आहे. आता सेकंड काय आपला ह्याला आपण इव्हेंट 2 मानूया. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. आता डिफेंडर किती आहे त्यामध्ये 6. मग सिम्पल आपला नंबर ऑफ बी किती आला 6. आता प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करा आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. आता नंबर ऑफ बी आपलं किती सिलेक्ट केली ते 6/11, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी असणार 6/11 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए असणार आपला 1/11. अशा प्रकारे हा तुमचा तिसरा क्वेश्चन होता. आता हा तुमचा चौथा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप बेरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन इच कार्ड. 1 कार्ड इज अ ड्रॉ ॲट अ रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉ इज अ ओव्हल कार्ड. म्हणजे सिम्पल काय म्हणते, जोसेफकडे 26 कार्ड्स आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक कार्डमध्ये इंग्लिश अल्फाबेट ऑन इच कार्ड. मग प्रत्येक कार्डवर एक इंग्लिश अल्फाबेट आहे आणि 1 कार्ड इज अ ड्रॉ ॲट रँडम. मग त्याने त्यातील कोणतेही कार्ड एक सिलेक्ट केले तर त्यामध्ये वॉवेल येण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे. वॉवेल म्हणजे काय असतात स्वर, AEIOU, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो वॉवेल. आता इथे आपल्याला नंबर ऑफ इयर्स किती दिला आहे 26. आता आपल्याला काय सांगितले, वॉवेलची प्रोबॅबिलिटी फाइंड काय सांगितल्या. आता आपण ह्याला काय इव्हेंट ए म्हणूया. आता वॉवेल काय असतं आपलं AEIO आणि U, म्हणजे आपला नंबर ऑफ ए किती आला 5. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपण कशी फाइंड करणार, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए आपला 5, नंबर ऑफ एस आपला 26, म्हणजे वॉवेलची प्रोबॅबिलिटी काय असणार आपली 5/26. अशा प्रकारे हा तुमचा चौथा क्वेश्चन होता. आता हा तुमचा पाचवा क्वेश्चन काय, अ बलून वेंडर ॲज अ 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स. ही वॉन्ट टू चूज वन ऑफ देम ॲट अ रँडम टू गिव्ह इट प्रणाली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स. आपल्याला इव्हेंट काय दिलेत, अ रेड बलून, अ ब्ल्यू बलून अँड अ ग्रीन बलून. आता सिम्पल आपल्याला काय दिले, एक बलूनचा वेंडर आहे, त्यामध्ये का नाही 2 रेड 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन बलून आहेत. आता का नाही ह्यामध्ये का नाही प्रणालीला का नाही ह्यामधून बॉल सिलेक्ट करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितली आहे खालील इव्हेंटची. तर आता सिम्पल पहिलं काय आपल्याला पहिला आपण याचा सॅम्पल स्पेस लिहूया. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, इथे तुम्ही लिहू शकता रेड, ब्ल्यू आणि ग्रीन याची मल्टिप्लिकेशन. आता मी फक्त तुम्हाला सांगतो कारण व्हिडिओ खूप मोठं होईल. आता 2 रेड प्लस ब्ल्यू प्लस ग्रीन. आता यांची सम म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस. आता काय आपल्या रेड किती आहे 2 +
3 अधिक 4. आता याची सम किती येते आपली 9. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ पेयर्स किती आहे, टोटल बलून किती आहेत 9. आता सिम्पल आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा प्रॉबिलिटी. आता ह्याला आपण ए इव्हन ए म्हणूया. ए रेड बलून. आता रेड बलून किती आहेत आपले 2. म्हणजे आपला नंबर ऑफ ए किती आला 2. आता याची प्रोबेबिलिटी फाइंड करायचं फॉर्म्युलामध्ये. प्रोबेबिलिटी ऑफ ए काय असतो आपला, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती आपला 2 आणि नंबर ऑफ एस किती आपला 2/9. म्हणजेच प्रोबेबिलिटी ऑफ ए किती असणार आहे 2/9. ही झाली आपली रेड बलूनची प्रोबेबिलिटी. आता आपण सेकंड घेऊया. आता काय आपला सेकंड आहे ब्ल्यू बलून. आता काय आपले सेकंड ब्ल्यू बलून. आता ब्ल्यू बलून कसं आपण येणार, आता ब्ल्यू बलून किती आपले हा पण वेट बी म्हणूया. आता ब्ल्यू बलून किती आहेत आपले 3. मग आपला बी किती आला 3. नंबर ऑफ बी किती आला आपला 3. म्हणजे सिम्पल आता काय लिहू शकता, प्रोबेबिलिटी ऑफ बी किती आपला नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजे किती आला आपला 3/9. त्यावेळी ह्याला आपण पुढे पण सॉल्व करू शकतो, कारण 3 1 3 आणि 3 3 9 1/3 हे आपल्या आन्सर आहे. आता आपला इव्हेंट सी काय आपला ग्रीन बलून. आता आपले टोटल ग्रीन बलून किती आहेत 4. मग नंबर ऑफ सी किती आपला आला 4. आता याची प्रोबेबिलिटी कशी म्हणतो आपण, प्रोबेबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ सी किती आपला आहे 4 अपॉन नंबर ऑफ एस किती आपला आहे 9. अशा प्रकारे आपण ह्या सर्वांची प्रोबेबिलिटी फाइंड केली. तर चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा क्वेश्चन काय आहे 6वा. अ बॉक्स कंटेन 5 रेड 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन. ऋतुजा वॉन्ट टू पिक अ पेन ॲट अ रँडम. व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट पेन इज अ ब्ल्यू. म्हणजे एक बॉक्स आहे, त्यामध्ये 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन 3 बॉक्स आहेत. ऋतुजा वॉन्ट टू पिक, त्यामध्ये ह्या 3 प्रकारचे पेन आहेत. मग ऋतुजाला काय वॉन्ट टू पिक अ पेन ॲट अ रँडम, आणि त्यामध्ये ऋतुजा कोणताही पेन पिक करणार आहे. मग त्यामध्ये ब्ल्यू पेन येण्याची प्रोबेबिलिटी किती आहे ते आपल्याला फाइंड करायला सांगितले. आता सुरुवातीला असल्या क्वेश्चनमध्ये आपण काय करतो, दिलेल्या सर्वांची ही करतो, सॅम्पल स्पेस देतो. सॅम्पल स्पेस म्हणजे काय असणार आहे, त्या सर्वांची बेरीज 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन. त्या बॉक्समध्ये किती प्रकारचे पेन असणार ते आपण पाहिलेले ना. मग या सर्वांची बेरीज किती आहे आपल्याला 5 अधिक 8 5 अधिक 8 अधिक 3. म्हणजे या सर्वांची बेरीज आपल्याला किती येणार आहे, नंबर ऑफ एस किती आपला 18. आता प्रोबेबिलिटी ऑफ ए आपल्याला फाइंड करत आहे. आता आपलं ए येऊन काय आहे, प्रोबेबिलिटी ऑफ द दॅट पेन इज द ब्ल्यू. आपण त्याला काय म्हणतो ए म्हणूया. म्हणजे आता ब्ल्यू पेन येण्याची प्रोबेबिलिटी किती आपली 8. म्हणजे आपला ब्ल्यू पेन किती असणार आहे ए, म्हणजे नंबर ऑफ ए किती आपला असणार आहे 8. आता प्रोबेबिलिटी आपण कशी फाइंड करणार, प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. आता ए आपला किती आहे 8 अपॉन ह्या सर्वांची बेरीज किती आपले 16. सॉरी, इथं आपला नंबर ऑफ एसचा 16. आता यावेळी हे आपण जेव्हा सॉल्व करता फायनल आन्सर काय मिळेल 1/2. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन होता. इथे नंबर ऑफ एस 16 होता, सॉरी. आता आपला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन काय, 6 सरफेसेस ऑफ अ डाय आर ॲज अ शो बिलो. इथे आपल्याला 6 सरफेस दिलेत A B C D E A. इफ डाय इज रोल्ड वन्स फाइंड द प्रोबेबिलिटी A इज appears ऑन द अपर पेज अँड T appears ऑन द अपर पेज. यावेळी याची आपल्याला प्रोबेबिलिटी फाइंड करायला सांगितलं आहे. एक डाय रोल केला असला तर. आता सिम्पल आहे, ह्याला आपण सॉल्व करणार. आता पहिल्यांदा आपण कसे प्रोबेबिलिटी फाइंड करणार, A appears ऑन द अपर पेज. आता आपला A इव्हेंट आहे. आता या फेसवर A ॲपेअर होण्याची किती वेळा आपण ॲपेअर होऊ शकतो 2 वेळा. म्हणजे आपला इथं नंबर ऑफ ए किती आहे आपला 2, कारण 2 वेळा का नाही आपला ए आपल्या यावर ॲपेअर होऊ शकतो. आता प्रोबेबिलिटी कशी फाइंड करा, सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस काढू शकतो. किती टोटल संख्या आहेत 1 2 3 4 5 6 6 नंबर आहेत, म्हणजे 6 अल्फाबेट्स आहेत. मग नंबर ऑफ एस आपल्याला 6. तर प्रोबेबिलिटी कशी फाइंड करणार, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ ए किती आपला 2/6. म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ ए किती आहे आपली 1/3. आता आपण नेक्स्ट पाहूया. अशा प्रकारे आता दुसरा क्वेश्चन आपला डी ॲपेअर्स ऑन द अपर पेज. आता या डीवर या सरफेसवर डी ॲपेअर होण्याची किती प्रोबेबिलिटी आहे. सिम्पल आता आपण याला इव्हेंट बी म्हणूया. डी किती वेळा ॲपेअर होऊ शकतो, फक्त एकदाच. म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ बी किती आपल्याला 1. मग याचा आपण नंबर ऑफ बी किती आपला 1. आता प्रोबेबिलिटी ऑफ बी कशी फाइंड करणार आपण,
नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ बी किती आपला 1 अपॉन एस किती आपला नंबर ऑफ एस किती आपला 6. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन होता. तर चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.